नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 54 या कलम 54च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 54 हे जुन्या भारतीय दंडसंहिता IPS म्हणजेच IPS कायद्यातील कलम 88शी संबंधित आहे. हे कलम सामान्य अपवाद जनरल एक्सेप्शन अंतर्गत येते आणि मुख्यत्वे वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर्स अँड सर्जन आणि सद्भावनेने एखाद्याच्या फायद्यासाठी जोखीम पत्करणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण देते. या कलमाचे सर्व 11 मुद्द्यांच्या आधारे सविस्तर विश्लेषण दिले आहे, ते समजून घेऊया. कलमाचे नाव मृत्यू करण्याचा हेतू नसतानाही एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी सद्भावनेने आणि संमतीने केलेले कृत्य. काय म्हटलेलं आहे कलमात? तरतूद काय आहे? तर ज्या गोष्टींमुळे मृत्यू करण्याचा हेतू नाही अशी कोणतीही गोष्ट ज्या व्यक्तीच्या फायद्यासाठी ती सद्भावनाने म्हणजे गुड फेथमध्ये केली गेली आहे आणि जिने ती इजा सहन करण्याची किंवा त्या इजेचा धोका पत्करण्याची प्रत्यक्ष म्हणजे एक्सप्रेस किंवा अप्रत्यक्ष इम्प्लाइडमध्ये संमती दिली आहे, तिला होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या कोणत्याही इजेमुळे गुन्हा ठरत नाही. सोप्या शब्दात समजून घेऊया. तर या कलमाचा सरळ अर्थ असा आहे की जर एखादा डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी म्हणजे बेनिफिटसाठी आणि सद्भावनाने एखादी कृत्य करते ज्यामध्ये तिचा उद्देश त्या व्यक्तीला मारण्याचा नसतो, तर त्या कृत्यादरम्यान झालेली दुखापत किंवा झालेला मृत्यू हा गुन्हा मानला जात नाही. यासाठी पीडित व्यक्तीची संमती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ बेअर ॲक्टमधील अधिकृत उदाहरणांवर आधारित आहे. उदाहरणं: हा एक निष्णात सर्जन आहे. या रुग्णाच्या पोटात एक जीवघेणा ट्यूमर गाठ आहे. ला माहीत आहे की या शस्त्रक्रियेमुळे ऑपरेशनमुळे चा मृत्यू होण्याची शक्यता आहे, पण शस्त्रक्रिया न केल्यास तो नक्कीच मरेल. च्या संबंधीने आणि त्याचा जीव वाचवण्याच्या हेतूने शस्त्रक्रिया करतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया दरम्यान चा मृत्यू होतो. येथे ने कोणताही गुन्हा केलेला नाही, कारण त्याचा हेतू मृत्यू घडवण्याचा नव्हता, तर रुग्णाचा फायदा करून देण्याचा होता. आता हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांमध्ये नेहमीच काही प्रमाणात जोखीम असते. जर प्रत्येक अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांवर खुनाचा किंवा दुखापतीचा खटला भरला गेला तर कोणताही डॉक्टर गंभीर रुग्णावर उपचार करण्याचे धाडस करणार नाही. वैद्यकीय क्षेत्राला निर्भयपणे काम करता यावे आणि रुग्णांचे प्राण वाचवता यावेत, यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट: वैद्यकीय क्षेत्राला कवच, डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्यात कायदेशीर संरक्षण देणे, रुग्णाचा फायदा, तातडीच्या आणि गंभीर परिस्थितीत रुग्णाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, सद्भावनेला मान्यता, जिथे गुन्हेगारी हेतू मेन्सरिया नसतो तिथे केवळ परिणाम वाईट झाला म्हणून शिक्षा न देणे. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे कलमासंबंधित? ते कलम प्रामुख्याने खालील कायदेशीर तत्वांवर आधारित आहे. वॉलंटी नॉन फिट इंजेरिया, स्वतःहून संमती देणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर इजा पोचत नाही. दुसरा आहे सॅलेस एग्रोटी सुप्रीम लेक्स, रुग्णाचे आरोग्य कल्याण हा सर्वोच्च कायदा आहे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन आणि मर्यादा काय आहेत? जर कृत्य करणाऱ्याचा मुख्य हेतूच मृत्यू घडवणे हा असेल तर संरक्षण मिळत नाही, हे उल्लंघन होऊ शकतं. जर कृत्य सद्भावनाने म्हणजे घोर निष्काळजीपणाने करून केलेले नसेल, म्हणजे घोर निष्काळजीपणातून केलं असेल तर हे कलम लागू होत नाही. तिसरा आहे रुग्णाचा फायदा, बेनिफिट हा केवळ आर्थिक किंवा अनैतिक स्वरूपाचा नसावा, तो वास्तविक शारीरिक किंवा मानसिक फायदा असावा. शिक्षा काय असू शकते? जर एखाद्या डॉक्टरने वैद्यकीय मानकांचे उल्लंघन करून घोर निष्काळजीपणा ग्रॉस नेग्लिजन्स केला तर त्याला BNSच्या संबंधित कलमांनुसार उदाहरणार्थ निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे शिक्षा होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणे खटल्याचा प्रश्न काय आहे? निर्णय समजून घेऊया. जॅकॉब मॅथ्यू वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2005 मधला हा खटला आहे. प्रकरण आहे, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या ऐतिहासिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या गुन्हेगारी निष्काळजीपणाबाबत क्रिमिनल नेग्लिजन्स महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत डॉक्टरांकडे आवश्यक पात्रता आहे आणि त्यांनी उपलब्ध सर्वोत्तम पर्यायांचा वापर करून
सद्भावनेने उपचार केले आहेत तोपर्यंत केवळ उपचार अपयशी ठरले म्हणून त्यांच्यावर फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही. त्यांना कलम 54 तत्कालीन IPCचे त्यांचे संरक्षण मिळेल. कलम 54चे संरक्षण मिळेल. कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील कलम 21 जगण्याचा आणि आरोग्याचा अधिकार हे कलम या कलमासंबंधित आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, वैद्यकीय सेवेतील त्रुटींसाठी दिवाणी न्यायालयात किंवा ग्राहक मंचातून नुकसान भरपाई मागता येते, परंतु फौजदारी गुन्हा ठरवण्यासाठी BNS मधील निकष खूप कडक आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? ते कलम वैद्यकीय व्यवसायासाठी जीवदान आहे, परंतु समाज माध्यमांच्या काळात डॉक्टरांवरील हल्ले आणि वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप वाढले आहेत. सद्भावना, गुड फेथ आणि निष्काळजीपणा, नेग्लिजन्स यातील पुसटशी रेषा शोधणे न्यायालयांसमोर मोठे आव्हान असते. मात्र हे कलम कायदेशीर समतोल राखण्यात अत्यंत यशस्वी ठरले आहे. निष्कर्ष काय? BNSचे कलम भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 54 स्पष्ट करते की कायदा विज्ञानाच्या आणि मानवी मर्यादांच्या पाठीशी उभा राहतो. डॉक्टरांनी घेतलेला धोका हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी असतो, त्याला इजा करण्यासाठी नाही. संमती किंवा सद्भावना एकत्र येतात तेव्हा कठीण परिस्थितीत घेतलेला निर्णयही कायद्याच्या दृष्टीने निर्दोष ठरतो. हाच या कलमाचा अंतिम निष्कर्ष आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहितातील कलम 54 या कलम 54च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.